हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आपण जात आहोत नवीन एका प्रवासासाठी आणि तो आहे महाबळेश्वर येथील फाउंटन हॉटेलचा हा व्हिडिओ आहे आणि एक्सपिरियन्स आहे. 1 वर्षापूर्वीच ही प्रॉपर्टी महाबळेश्वरमध्ये ओपन झाली होती. त्याच्या आधी पण आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो काही 2-3 वर्षापूर्वी, पण तेव्हा काही तिथे ताजची कोणतीच प्रॉपर्टी नव्हती. ती आत्ता एक वर्ष झालं ओपन झाली आहे आणि खूप छान हे लॉबी आहे. अँटिक पीस बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर हॉटेलमध्येच एक्सपिरियन्स करण्यासारख्या एवढ्या गोष्टी असतात की बाहेर जायची इच्छा नाही होत. पण महाबळेश्वरचे काही पॉईंट्स आहेत जे मला खूप आवडतात बघायला, सो आम्ही ते पण एक्सपिरियन्स केले. हा काहीसा व्ह्यू आहे असा. इथून समोर ओपन व्ह्यू आहे जो मी नंतर दाखवेनच तुम्हाला. या साईडला खाली गेल्यानंतर इथे हे आहे रेस्टॉरंट आणि रेस्टॉरंटच्या बाजूनीच आमच्या रूमला जायला रस्ता आहे. सो आम्ही रूमकडे चाललो आहोत. हे समोरचे डोअर दिसते हे रेस्टॉरंट आहे आणि हा आहे आमचा रूम जो की स्वीट रूम दिला होता आम्हाला. खरंच खूप मोठा रूम होता. एक 1 BHK असेल. पुण्या मुंबईतला एवढा मोठा रूम होता हा. 1 BHK पेक्षा जास्त मोठा होता. ह्याचं बाथरूमच बघा किती मोठं आहे. एवढं मोठं बाथरूम होतं तर मी पूर्ण कवर नाही केलं. बॅक साईडला पण एरिया होता पण मी नाही कवर केला या डोअरच्या बॅक साईडला. त्याच्यानंतर इथून रूम स्टार्ट होते. ॲक्च्युली तिथूनच रूम स्टार्ट झाले. स्टार्टिंगलाच वॉशरूम आहे. वॉशरूम नंतर हा एक कपबोर्ड आहे. हा मिडल एरिया आहे, त्याला काय म्हणतात मला माहिती नाही आहे. आणि हा एवढा मोठा स्पेस आहे. इथे एक TV आहे. आतमध्ये बेडच्या समोर एक TV आहे. हे आमचं सेलिब्रेशन आहे. हॉटेलनी म्हणण्यापेक्षा माझ्या हजबंडनी प्लॅन केला होता की माझा बड्डे आधीच सेलिब्रेट करायचं, कारण त्यांना वेळ नाही आहे माझ्या बड्डेला. सो त्यांनी हे छोटंसं अरेंजमेंट केलं होतं माझ्यासाठी. थँक्यू सो मच त्याच्यासाठी. तर छोटंसं गिफ्ट आणि विथ स्माइली हे काही चॉकलेट्स वगैरे ठेवले होते त्यांनी. माहीत नाही मी एवढं स्माइली एवढा वेळ का होल्ड केला होता कॅमेरा. आणि हा आहे रूम. ॲज युज्युअल बलून डेकोरेशन्स, कारण आमच्यासोबत छोटंसं बाळ असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ते लोक करतात कंपल्सरी. आणि हा आहे बेडरूममधला व्ह्यू जो मी तुम्हाला मग कशी लांबून दाखवला. हा त्याच्यापेक्षा थोडंसं जवळून आहे आणि याच्यानंतर मी पूर्ण जवळून दाखवणार आहे. हा काहीसा व्ह्यू आहे. त्याच्यानंतर ही आहे रूम. सेलिब्रेशन सेलिब्रेशन बिगिनिंग टाकलेलं आहे. चला, सेलिब्रेशन मोड ऑन झालेला आहे माझा. आणि ॲक्च्युली मी खरंच खूप एन्जॉय केलं. खूप रिलॅक्स आणि खूप छान क्लायमेट होतं महाबळेश्वरचं. वाटतच नव्हतं की उन्हाळा आहे असं. हा काहीसा रूम आहे. एवढा रूम आहे आणि इथे मी आहे. थोडंसं मी स्वतःला पण कवर केलं आहे, जे की मी फार कमी करते व्हिडिओमध्ये. ते मी स्वतःला कवर केलं. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत खाली. तुम्हाला मी खालचा व्ह्यू दाखवणार आहे थोड्याच वेळात. आणि हे आहे बाहेरचा आउटसाईड व्ह्यू जो की खरंच खूप सुंदर आहे. आणि हा प्ले एरिया जो मी तुम्हाला सांगितला होता आधी की इथे प्ले एरिया पण आहे. मुलांना एक्सपिरियन्स करण्यासाठी छान छान गोष्टी आहेत. मुलांनी छान करमून जाता येते. सायकल वगैरे पण ठेवलेल्या आहेत हॉटेलनी. सायकल आहे, क्रिकेट आहे, बॅडमिंटन आहे, स्विमिंग आहे. त्याच्यानंतर इथे हा नाईट व्ह्यू आहे हॉटेलचा.
आणि इथे अजून एक सुंदर गोष्ट होती की आम्ही साणीसाला एक नवीन एक्सपिरियन्स दिला होता की स्टार आणि मून जवळून बघण्याचा, ज्याचं कॉस्टिंग काहीतरी 1400 होतं पर हेड. पण आम्ही फक्त हे तिच्यासाठीच ठेवलं होतं. तर तिचा मी रिअल व्हॉईस ठेवते आता इथून पुढे. तो स्टार आहे बाळा. स्टार आहे, नीट नाही बघतस का? स्टार आहे. मी तुझ्या मांडी बसतो. झालं. आता तुझं नाव सांग. तुझं नावच सांग ना. ते लेझर पकड आणि आकाशात मार. असं तुला इच्छा असेल. बाबू इकडे बघ. हां आकाशात पकड. वाव, व्हेरी नाईस बेबी, व्हेरी नाईस. हो. असा सुंदर एक्सपिरियन्स तिने घेतला. सो मला तो तिचा व्हॉईस कवर करावासा नाही वाटला, तो मी तिचा रिअल व्हॉईस ठेवला होता. आणि हा आहे आर्थर पॉईंट, जिथे आर्थर नावाच्या माणसाने खाली उडी टाकली होती. तुम्हाला माहिती आहे की हे नाणे टाकल्यावर रिटर्न येतात इको पॉईंट किंवा आर्थर पॉईंटला. तसंच त्याला वाटलं की आपणही खाली पडलं, त्याला एक्सपिरियन्स करायचा होता, जो की फेल केला आणि त्याच्यामुळे त्याचं नाव आर्थर पॉईंट पडलं. आणि इथला एक स्पेशालिटी म्हणजे हा नॅचरल वाहणारा झरा आहे. ह्यात जी खूप स्वच्छता पाळतात आणि खूप छान झरा आहे. इथं पिंपात ते पाणी भरून लोकांना पाजतात. खूप थंड आणि छान पाणी आहे. पैसे त्या घेत नाहीत, पण स्वइच्छेने द्यायचं असेल तर देऊ शकता. हा आहे वेण्णा लेक, जिथे तुम्ही बोटिंगचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. आणि हा हॉटेलचा स्विमिंग पूलचा एरिया आहे. आता आम्ही स्विमिंगचं पण एक्सपिरियन्स, आम्हाला हॉटेल पण एक्सप्लोअर करायचं होतं आणि त्याचसोबत बाहेरच्या गोष्टी पण एक्सपिरियन्स करायच्या होत्या. सो आम्ही दोन्ही गोष्टी मॅनेज करत, थोडीशी मज्जा मस्ती करत, इथे थोडीशी आमची मज्जा मस्ती चालली आहे. आणि अशाच मावळत्या सूर्याबरोबर मीही तुमचा निरोप घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. टाटा, बाय बाय.